तर माझ्या बालमित्रांनो, आता आपण पाठ 9 शिकणार आहोत आणि या पाठाचं नाव आहे भेदभाव। स्वागत आणि नयना दोघे बहीण भाऊ होते। आईला आपली सगळी मुले सारखी असतात, पण नयना मोठी आणि स्वभावाने खोडकर होती। मात्र त्या तुलनेने स्वागत शांत होता, समजूतदार होता। लहानपणापासून त्याला कामाची आवड होती। घरी कुणी पाणी मागितलं की तुरू चालत जायचा, पाणी घ्यायचा व तो द्यायला जायचा। पण नयना मात्र कंटाळा करीत असे। उलट लहान स्वागतला मी मोठी तू लहान असे म्हणायची। आईला आपल्या लेकीचं वागणं कायम खटकत असे, पण सांगून काही उपयोग नव्हता। समजावून पाहिले, पण नयनाचा स्वभाव वाकडा तो वाकडाच। उलट ती म्हणायची, स्वागत आल्यापासून माझा लाड कमी झाला, मला प्रत्येक गोष्टीत वाटेकरी आला। आजी आजोबा समजावून सांगत होते, पण त्याचा कोणताच परिणाम होत नव्हता। उलट त्याच्यावरचा तिचा राग वाढतच होता। नयनाला राग येणे सहज घडून जाते। मोठ्या मुलांना पालक गृहीत धरतात। लहानांमुळे मोठ्यांसोबत किंचित फरकही होतो। लहान असल्यामुळे थोडे काकणभर अधिक कौतुक होते। परिणामी ती तेढ वाढते। यावर पर्याय एकच, तो म्हणजे समान वागणूक याची जाणीव आईला झाली। आपले आई बाबा आपला लाड करतात, आपल्यासाठी ती प्रत्येक गोष्ट आणतात जी स्वागतसाठी आणतात। तेव्हा नयनाला छान वाटले आणि ती खुलली। आता ती छोट्या भावाचा राग करीत नाही। आई पण नयनाच्या निरर्थक गप्पा मोठ्या सहानुभूतीने ऐकते, तिला प्रोत्साहन देते, तिच्या अडचणी जाणून घेते। परिणामी नयना बदलू लागली। तिला थोडा समजदारपणा यायला लागला। हल्ली नयना व स्वागत सोबत जेवतात, सोबत अभ्यास करतात आणि सोबतच खेळतात। एकदा स्वागत पायरीवरून धडपडला, तेव्हा नयना त्याला पकडायला पहिल्यांदा धावली होती। आता नयना स्वागतला खूप जपते, त्याचे लाड करते आणि सांभाळते सुद्धा।